तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहेत गंभीर गडाच्या वरती कड्यावर आणि इथे करून ठेवलेलं आहे कुंड तुम्हाला मी दाखवतो। इथे बघू शकता तुम्ही कुंड आहे, अख्खं कोरीव काम केलेलं आहे। तर तुम्ही गंभीर गडावरती ना मित्रांनो सर्वात वरती किल्ल्यावर कुंड म्हणजे जे अंघोळीचे असेल किंवा घोड्याचे पाणी प्यायचे असेल कसले असेल ते माहीत नाही, पण पूर्णपणे दगड अख्खा पूर्णपणे म्हणजे खडक हे करून ठेवलेलं आहे। हे बघू शकता इथे खंब उभा करायचा आहे, म्हणजे घोडे वगैरे असते त्यांना बांधण्याचे असेल। हे बघा हे आणि कुंड आहे ना, हे मध्ये हिरवळ म्हणजे पाणी आहे, हे भरलेलं आहे, अजून पण पाणी त्याच्यात आहे। पण हे बघा हे पूर्ण पाणी आहे हे, पण ते हिरवळ ना ते वरती हिरवळ वाढलेलं आहे। हे बघू शकता तुम्ही हे कुंड म्हणजे कोरीव काम केलेलं आहे त्यांनी, चिनी हातोड्याचा त्यांनी प्रयोग केलेला आहे। म्हणजे इतिहासातला आपण बघितला गेले ना इतिहास आपला, तर पूर्वीपासून हे बघा चिनी हातोड्याचे काम, हे घाव बघा घाव, म्हणजे पूर्वी लोक किती मजबूत राहत असतील। पूर्ण चिनी हातोड्याचे काम केलेलं आहे सगळं। ते गवत आहे म्हणजे हा अख्खा पूर्णपणे दगडाच आहे। हे सर्व वनस्पती वाढलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला चांगलं दिसत नाही। हे बघा पूर्ण खडक आहे, हे बघू शकता। म्हणजे इतिहास आपण सगळ्यांनी आपला इतिहास विसरला नाही पाहिजे। आणि बघा तुम्ही आणि इकडनं पूर्णपणे तिकडच्या कडा पण दिसत आहे बघा, हे कडा तिकडनं आहे। आम्ही वरती गडावरती सर्वात वरती आलेलो आहेत आणि तुम्हाला मी आता चला पुढे मी दाखवतो तुम्हाला। वरती शिवरायांचा भगवा झेंडासुद्धा आहे। इकडनं सर्व गाव, तिकडनं बघा त्या तिकडनं किल्ला गंभीरगडाचे वेगवेगळे दिसत आहेत, बघू शकता वरती कसा दिसतो वरून। सगळे माझे मित्र एक वरती आधीच पोहोचलेले आहेत। हे बघा हे थकलेले आहेत, सगळे पाणी घेऊन बसलेले आहेत। आणि फायनली मी पोहोचलेला आहे आता आपल्या मंदिरामध्ये। गडाच्या वरती दुसरे मंदिर आहे, इथे सुद्धा महादेवाचं त्रिशूळ आणि सगळे आहेत। तर चप्पल काढतो सर्वप्रथम मी आणि नंतर देवाचे दर्शन घेतो। सर्व नारळ अगरबत्ती आणलेला आहे भगवंतासमोर फोडायला। पहिले तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने त्रिशूळ आणि आपला जे रामाचा सर्वात मोठा भक्त जो आहे ना त्याची मूर्ती इथे आहे। सर्वप्रथम पाया पडतो मी आणि देवाचे दर्शन घेतो। बघू शकता रामाचा सगळ्यात मोठा भक्त असलेला हनुमानाच्या मूर्ती या ठिकाणी कोरीव काम करून ठेवलेले आहे, दगडाच्या पूर्णपणे दगडाचा आहे, बघू शकता। आणि हे बेल आहे, बेल वाजून दर्शन करतो मी। सगळे साहित्य इकडे आहेत, बघू शकता तुम्ही। हे त्रिशूळ आहे महादेवाचे आणि झेंडा वगैरे आहे, भगवा झेंडा। तर बांधवांना तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि असेच नवीन व्हिडिओ बघत राहा आणि इंस्टाग्रामला असेल तर फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती मिळत राहील।